महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। ठाणे क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांकडून उल्हासनगरमध्ये चौकशी, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी अधिकाऱ्यांकडून तपास, अधिकाऱ्यांकडून द्वारली गावामधील जागेचीही पाहणी। आमचं हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारं तर भाजपचं हिंदुत्व धर्माच्या नावाखाली घर पेटवणारं। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंचा भाजपवर निशाणा। आमचं हिंदुत्व, शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातील चुली पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे धर्माच्या नावाखाली घर पेटवणार आहे। जे धर्माच्या नावानं पाप करतायत त्याचा नायनाट कर। पाप करणारी माणसं राजकारणातून संपवून टाक। उद्धव ठाकरेंचं दूधपापेश्वर मंदिरामध्ये देवाकडे साकडं। ही सगळी पाप करणारी माणसं आहेत, त्यांना कायमचे एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणामध्ये। आणि मला असं वाटतं मी या भवानी शंकराच्या दूधपापेश्वराच्या चरणी घालतो आहे। बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना विचारा। बाळासाहेबांनीच मोदींची खुर्ची वाचवली होती। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या खुर्चीची किंमत लावली असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय। ची खुर्ची मोदींना मिळाली नसती, त्या खुर्चीची किंमत हे नतद्रष्ट लावतायत। बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील, कारण त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही। राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। धमक्या आणि खंडणीच्या फोनमुळे सुरक्षेसाठी ठोस कायदा बनवण्याची मागणी। उपाययोजना न केल्यास फेब्रुवारी अखेरपासून काम बंद पाडण्याचा इशारा। खोकेबाज महायुती सरकारमध्ये खोके वसुली स्पर्धा सुरू। ट्विटच्या माध्यमातून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। कंत्राटी सरकारमध्ये कंत्राटदार सुरक्षित नाहीत, वडेट्टीवार यांचा आरोप। राज्यातलं सरकार गुंडांना प्रोत्साहन देत आहे। सरकारचे आमदार बंदुका घेऊन फिरतायत। नाना पटोले यांचा राज्य सरकारवर घणाघात। सरकार गुंडाराजला प्रोत्साहन देत आहे, त्यांचे आमदारच आता बंदुकी घेऊन फिरतात आहेत आणि जमिनी खंडणीमध्ये असतील, अभियंत्याला असतील, अधिकाऱ्यांना असतील, दाबदपट करून या पद्धतीने लुटपाट या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। नाभिक समाजाबद्दलचं माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, ते फक्त गावापुरता होतं। पंढरपुरातील घटनेवरून मी फक्त प्रतिसवाल उपस्थित केला, भुजबळांचं वक्तव्य। त्या गावापुरतं हे सगळं प्रकरण होतं, ते जनरलाइज नव्हतं, ते सगळ्यांकडे घ्यायची काही आवश्यकता सुद्धा नव्हती। पण ते त्याला जे आहे तोडून मोडून जे आहे ते सगळीकडे जे प्रसारित करण्यात येत आहे।